नमस्कार. एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी नाथा सावंत. मी सध्या उजनीच्या बॅकवॉटरला आलेलो आहोत. ज्या धरणाची उजनी ती निर्मिती या ठिकाणी झाली आणि येथील जे सुजलाम सुफलाम असतील ते शेतकरी खरं तर सुजलाम सुफलाम झाले आणि वरददायीने असं ठरलं जातं. असं हे उजनी धरण आहे आणि उजनी धरणाच्या ज्या क्षेत्राच्या बाहेरच्या बाजूला ज्या जमिनी आहेत ते काय गट क्रमांकच्या जमिनी आहेत. ह्या जमिनीत शेतकऱ्यांना परत पाहिजे आणि खरं तर एकीकडे शासन जे आहे तर पर्यटन क्षेत्र बनवते आणि पर्यटन क्षेत्र जर झालं तर कुठेतरी विकासाला चालना मिळणार आहे आणि येथील शेतकरी असतील, जे राजे असतील, इथे राहणारे लोक असतील, याला कुठेतरी व्यवसायाला चालना मिळेल. आपले व्यवसाय उद्योग पण भरारी घेतील. पण शासनाचा उपक्रम चांगला असताना शेतकऱ्यांनी मात्र जमिनी का परत मागत आहेत, हेच मात्र काही कारण समजलं नाही. स्वातीताई आपल्यासोबत आहेत. स्वातीताई, आपण काय सांगाल, की ज्या जमिनी आहेत त्या जमिनी आपण परत मागत आहेत, अशा अनुषंगाने आपण सगळं दप्तर आहे, रेकॉर्ड घेऊन या ठिकाणी बसलेले आहेत. काय प्रामुख्याने मागणी असेल आणि किती शेतकऱ्यांना गटातल्या जमिनी परत मिळालेल्या आहेत आणि तुमची काय मागणी आहे? नमस्कार. एम एस मराठी न्यूज. गेली 41 वर्ष धरणग्रस्त शेतकऱ्यांची आमच्या जमिनी परत द्या याच्यासाठी मागणी आहे. तर त्या 41 वर्षात 3/9/92 आणि 23/9/92ला इरिगेशनने एक पत्र कलेक्टरकडे दिलं की ह्या जमिनी आम्हाला लागत नाहीत. तर ते पत्राची कॉपी पण माझ्याकडे आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्या पत्रात त्यांनी प्रत्येक गट आहेत, जे उजनीचे गट आहेत ते गट नंबर टाकून त्याची खाली सही आहे सक्षम अधिकाऱ्याची आणि ह्या जमिनी परत केलेल्या आहेत. पण तरीही आम्हाला शासनाने ह्या जमिनी परत केल्या नाहीत. कारण कलेक्टरकडे बऱ्याच वेळा आमचे लोक जाऊन आले, त्याच्यासाठी मागणी केली आणि धरण जे बांधायचं होतं त्या बांधण्यासाठी खाण म्हणून आमच्या ह्या जमिनीचा उपयोग केला की बाबा ते बांधकामाला दगड लागतो, त्याच्यासाठी खरी ही जमीन आमची ॲक्वायर केलेली होती. पण वारंवार आम्ही मागणी करून पण आमच्यावर तो अन्याय झालेला आहे. तर आज आम्ही जे सगळे शेतकरी इथं बसलोय की हा अन्याय इथं पर्यटन स्थळ व्हायचं म्हणून नेहमी वारंवार आपण बातम्या बघतो, न्यूज चॅनलवर बघतो, पेपरमध्ये वाचतो. तर ह्या अन्याय आमच्यावर होऊ नये यासाठी आम्ही आज सर्वजण एकत्र आलेलो आहोत. साधारणतः काय तुमचे प्रामुख्याने बघणे? आता शेती जी आहे ती शेती सध्या सुफलाम सुफलाम दिसतंय. काही ऊस ठिकाणी कुठं मका, ज्वारी किंवा केळीचं उत्पादन मोठं आहे. म्हणजे कधीपासून वाहित आहे जमिनी ही? ही आमच्या तशा तर 1965 पासून जमिनी आम्ही वहिवाटतोयच. तर अजून पण आमच्या काही जमीन क्षेत्र आमचं धरणात गेलेलं आहे. पण त्या शासनाचं एक कार्यकारी अभियंताचं एक पत्र आहे की महत्तम पूर पातळीच्या वरील बाजू क्षेत्र जे शिल्लक राहिलेलं आहे ते आम्ही आता सगळे कसून खातो. आणि तसं त्यांचं एक पत्र पण आहे आपल्याकडे की हे इथं किती जरी पाणी आलं तर इथं पुराची पातळी काही निर्माण होणार नाही. तसं एक पत्र पण आहे आपल्याकडं. तरी सुद्धा शासन असं कसं काय निर्णय घेऊ शकते की बाबा तुमच्या जमिनीत पाणी येत नाही किंवा तुमच्या ज्या आता वाहित जमिनी आहेत त्या घेण्याचं काय कारण असेल? तुमचं काय भूमिका? शासनाचं एवढंच धोरण आहे की पर्यटनाच्या नावाखाली मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांना मोठं करायचं आणि त्यांना ते काम द्यायचं, एवढं त्यांचं धोरण आहे. आणि शेतकरी कसाही झाला तर तो मेला पाहिजे आणि त्यांनी मेल्याशिवाय आमचं काही साध्य होणार नाही, हे शासनाचं धोरण आहे. तुमची जमीन किती आहे सध्या? आमच्या आता 7 एकर, कोणाचे 8 एकर, कोणाचे 10 एकर, प्रत्येकाचे वेगवेगळे गट नंबर आहेत, वेगवेगळे. आता एकर मी असं लगेच प्रत्येकाचं जे आहे ते वेगवेगळे गट नंबर असल्यामुळं प्रत्येकाचे 10 एकर, 5 एकर, 2 एकर तरी अशी जमीन आहे. बॅकवॉटरला पाण्यामध्ये जमीन तुमची कधी गेली? बॅकवॉटरला आमची एकर पाण्यामध्ये 60 एकर गेली. 60 एकर. त्याचा मोबदला काय मिळाला होता का? मिळाला ₹450 एकर. तर आज जमिनीचे भाव बघता गगनाला भिडलेले आहेत. ते ₹450 म्हणजे आत्ताच्या ह्यानं 10-5 रुपयाची किंमत आहे. त्याच्यामधल्या तुम्हाला कुठे जमीन दिली नाही का? दिली ना, 7 एकर दिली. 60 एकराच्या बदल्यात 7 एकर. तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांचं तर खरं तर शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. मग शेतकरी राजा फक्त म्हणण्यापुरता आणि बोलण्यापुरताच आहे का? असंच साधारण या ठिकाणी वाटते. बरेचसे शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत, काही महिला पण आहेत, या आपल्या प्रतिक्रिया देत आहेत आणि शासन जे आहे ते शासन जे असतील, जे अधिग्रहण करणार आहे ते अधिकारी पण या ठिकाणी येणार आहे. त्यांची पण आम्ही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तुर्तास मी कॅमेरामन संजीवनी अरबळेसह नाथा सावंत, एम एस मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल.